नमस्कार, मी प्रितेश कवळे स्वागत करतो आपल्या प्रितेश कवळे ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅपी न्यू इयर. तर मित्रांनो, आज हौशी संघटना झिराट ग्रामस्थतर्फे आज कामत बंदर येथे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1/1/2026 या रोजी भव्य दिव्य असं बैलगाडीचं आयोजन केलेलं आहे, बैलगाडी शर्यतींचं. त्याचा आजचा हा ब्लॉग असणार आहे. तर मित्रांनो, कंटिन्यू करत राहायचं आहे आणि पाहत राहायचं आहे प्रितेश कवळे ब्लॉग. आणि जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल आपण, तर सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या चॅनल कंटिन्यू करत राहायचं, आपले व्हिडिओ कंटिन्यू करत राहायचं आणि पाहत राहायचं आहे प्रितेश कवळे ब्लॉग. बैलगाडी मालकांनो, चालकांनो, मित्रांनो, एक सांगू इच्छितो की ही बैलगाडी आहे कुठली आहे दादा? ही बैलगाडी आवाजची आहे. आवाज गावची ही बैलगाडी आहे. गाडी मालकाचं नाव अक्षय सुधीर राऊत. अक्षय सुधीर राऊत ही यांची गाडी आहे. तर ही कामत बंदरामध्ये ही गाडी आज शर्यतीसाठी आलेली आहे, आपण पाहू शकता. दादा, तरी बैलांची खरेदी कुठली आहे? बैलाची खरेदी कर्नाटकी आहेत, दोन्ही कर्नाटकवरून आणलेले आहेत. काय वाटते तुला, नियोजन काय आहे आजचं? नियोजन काय किती? नियोजन तसं बघलं तर नियोजन मेकर आमचा मंगेश भगत. मंगेश भगत ह्यांची तेच असतात. हां, मालक जो असतो तो मुंबईला असतो. मालक मुंबईला असतात. स्वतःची बैलगाडी असल्यासारखं हे देखभाल जीवा काय काय सांगाल दादा, काय सांगाल तयारीने काय आजच्या शर्यतीची? कितव्या गटाला गाडी आहे? गाडी 4थ्या गटाला आहे. हां, तयारी आहे म्हणजे आमच्या शर्यतीमध्ये पण गाडी आपली 5व्या गटाला होती. 5व्या गटाला. दुसऱ्या क्रमांकावर बसली. कुठे? इथेच कामत कामत बंदरमध्ये. हां, 21 तारखेला. 21 तारखेला. आता बघूया आज काय वाटते तुम्हाला, ह्या वर्षाची पहिलाच दिवस आहे आणि ती सुरुवात जोरात होईल का नाही? 100% जोरात होईल. मेहनत कशी आहे सध्या तरी? मेहनत तर प्रॉपर मेहनत चालू आहे. प्रॉपर मेहनत चालू आहे. ही आवाज गावची गाडी आहे, आपण पाहू शकता. ही सर्व आणि त्यांचे फॅमिली मेंबर आहेत.
मित्रांनो, आज इंग्रजी नवीन वर्षाची जी सुरुवात झाली होती 1/1/2026. आज जी कामत बंदर येथे जी शर्यत झाली त्यामध्ये पहिला क्रमांक मिळवलेली गाडी आहे प्रसन्न दादा सुरेंची यांची गाडी आहे कातलपाडची. तर दादा मला सांगायचं आहे काय कसं काय वाटतंय गाडी पहिल्याच वर्षाच्या सुरुवातीला गुलाबात बसले आहे. आज साल पण बदल आपला 2026 निघाला आणि नवीन वर्षाची चांगली सुरुवात झाली. बैलाही चांगली साथ दिली. आपला जुना बैल राजाने चांगली साथ दिली म्हणून आज गाडी पिली लागली. तरी गाडी झेंड्यावर किती फिरली होती? 5वी ते 6वी असेल. 5वी-6वी फिरून सुद्धा गाडी पहिला क्रमांकात आलेली आहे. तर मला सांगायचं आहे नियोजन कसं होतं? आता 2-4 किती गाड्या तरी शर्यती हाकलली? 4 शर्यतीमध्ये किती नंबर मिळवले तरी? एक टीमला एकदा भेटला. एक टीमला थोडीशी बॅकफुटवर पण होतं. हो. पण आता नवीन वर्षाची सुरुवात ही गुलालाने झाले. तर मला सांग आता ह्याच्या पुढलं नियोजन कसं असणार आहे? आता कसं बघा सर्वांच्याच गाड्या चांगल्या झाल्या आहेत. आपण काय सांगू शकत नाही. बैल लावले तर आपली 100% गाडी लागली. ते तर हार जीत ही प्रत्येकाची असतेच. आणि तर दादा ही सर्व आपण पाहू शकता ही फॅमिली आहे आणि हे अविनाश मात्रेच आमचे. तर ताई तुला काय वाटते? तुला कसं वाटते? काय वाटलं बैलांविषयी? काय वाटलं होतं की गाडी फायनलमध्ये बसेल? आज म्हणजे बैलाने जामच साथ दिली. आज बैलाने- होतं ते झालं. मागाशीच बोललो ती ट्रॉफी घरी न्यायची आणि ती न्यायची. म्हणजे तुझ्या मनात इच्छा होती आणि ती इच्छा बैलांनी पूर्ण केलेली आहे. आणि आपण पाहू शकता ही सर्व ही त्यांची फ्रेंड सर्कल आहे. तर दादा ह्याच्या पुढलं नियोजन कसं असणार आहे मला फक्त सांगायचं आहे. नियोजन असेच ठेवणार आपण. बैलांची मिनिट ठेवणार. नंबर कसा आपला बसेल त्या हिशोबाने आम्ही बैलाची मेहनत कोण घेत असतो? योगेश आपला पुढे गेला तो. योगेश आपण पाहू शकता हा योगेश आहे. सचिन आणि एक सचिन म्हणून हे जी बैलाची मेहनत घेत असतात. तर दादा मेहनतीविषयी काय सांगशील? मेहनत आता काय मी तर बघतच नाही बैलांकडे. पहिला आता प्रथमेश पुढे गेला तो. म्हणजे बैलांकडे तू बघतच नाही. म्हणजे सर्व दोघांच्यावर जिम्मेदारी टाकलेली आहे. व्यवस्थित तसं नियोजन चालू आहे. तर दादा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि नववर्षासाठी सुद्धा तुला हार्दिक शुभेच्छा. अशीच गाडी आपली नंबरात बसतो. दादा एकदा फक्त बैलांची नावं सांगायची आहेत. हा जो आहे तो राजा आणि हा जो आहे तो सोन्या. या बैलाही आज फायनलमध्ये पहिला क्रमांक मिळवून दिला. अशीच कायम गाडी गुलाल करावं ही इच्छा राहील. मित्रांनो नववर्षाच्या निमित्ताने आज झालेल्या कामत बंदर येथे 1/1/2026 यामध्ये फायनल मध्ये दुसरा क्रमांक आलेली ही गाडी आहे. दादा गाडी मालकाचं नाव सांगायचं आहे? संदीप म्हात्रे रहाटले. संदीप म्हात्रे रहाटले यांची ही गाडी आहे. आणि ड्रायव्हर हा संदेश आणि हा जो आहे तो ड्रायव्हर आहे संदेश. तर काय सांगाल नवीन वर्षाची सुरुवात गुलालाने झाली? छान झाली सुरुवात. तुम्हाला त्या दिवशी पण मी सांगितलं होतं की बैल पळतात आणि गाडी 1 ते 3 मध्ये बसणार. आतापर्यंत किती ह्या अंगामातले किती गुलाल झाले तरी? 4 वेळा 2 नंबर 3 वेळा आला. कशामध्ये? फायनलमध्ये. फायनलमध्ये. आणि 1 नंबर एकदा आला कीम बंदर. काय होती मेहनत? आजचं नियोजन काय होतं? आज नवीन वर्षाचा हा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी दरवर्षीप्रमाणे झिराट ग्रामस्थांतर्फे इथे कामत बंदर येथे ही जी बैलगाडा भरवली जाते त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे काय अनुभव म्हणजे काय हे होतं तुम्हाला? छान त्यांचं नियोजन होतं आणि मी पण सहभागी होतो त्यांच्या ह्याच्यात. त्यांना मदत करायला सगळं. आणि आज 1 तारीख आज नवीन वर्षाची सुरुवात झाली. इंग्रजी नवीन वर्षाची. आपला नवीन वर्ष गुढीपाडवा असतो. हां मराठी वर्ष हे गुढीपाडव्यात आपलं चालू होतं पण इंग्रजी नवीन वर्ष आहे. पहिल्यांदा फुल आम्हाला कॉन्फिडन्स होतो की ड्रायव्हर बद्दल काय बोलाल? संदेश दादाबद्दल काय बोलाल? नाही तुम्ही बोला. तुम्ही काय छान गाडी हाकलतो. आज किती वर्ष आली तुमची इथं आहे तो? पहिला पुढे गेला. हां झेंड्यावर पहिला फिरला. पहिला फिरून पब्लिक परत पुढेच पळत होता. पण प्रसन्न दादा मला माहिती आहे त्याची गाडी आपल्याला सांगतो पब्लिकला. का असं का वाटलं आपला होतं? मित्र आहे तो शेवटी आणि मला त्याच्या गाडीवर त्याच्यावर विश्वास नाही. म्हणजे त्यांचा अनुभव आहे थोडासा. आपले मित्र आहेत. मित्र आहे. तर त्याची आली आमची आली काय येणार. तर ह्या वर्षातली ही पहिलीच शर्यत पहिल्याच दिवशी आता गुलालात आपली गाडी बसलेली आहे. तर ह्याच्या पुढलं नियोजन कसं असणार आहे? खूप छान असेल. पहिली बसवण्याचा प्रयत्न करा. गाडी पहिल्या क्रमांकात ठेवण्याचा हे करणार प्रयत्न करणार. तर दादा बैलांची नावं काय सांगू शकतो? फुल्या. हा जो बैल आहे तो आहे फुल्या आणि हा चिमण्या. हा जो बैल आहे तो चिमण्या. तर दादा मला सांगायचं आहे आता ह्याच्या पुढली ही तयारी तर जोरदार असणार.
नियोजन सुद्धा तुम्हाला जोरदार लावावं लागणार. पण यंदाच्या हंगामात गाडी कशी पलते काय वाटते? छान पडते. जशी पाहिजे तशी पलते. तसं नियोजन सुद्धा दर याला तुम्ही आखतच असाल प्रत्येक वेळी आपणच पहिलं व्यवस्थित नाही आहे. ना. हारजीत ही होतच असते, कुठल्याही गोष्टीत हारजीत आहे असते. पण मला एक सांगायचं, गाडीचे मेहनत कोण घेतो म्हणजे बैलांची सगळे हे नियोजन यांचं असतं सगळ्यांचं. नियोजन ही सगळी हे करत असणार. आणि हे काय दादा तुमचं नाव काय? गणेश म्हात्रे सर. गणेश म्हात्रे सारल. आणि हा आणि हे योगेश दादा आहेत. हे सर्व बैलांचं बघ रायडर पण आहे आणि बैल पण. गाडी चालक पण आहे हा. आणि ही ह्यांची कोणची गाडी? सेमीला तिसरं क्रमांक मिळवली ही गाडी आहे. आपण पाहू शकता ही साईडला संदीप म्हात्रेंचीच आहे. ही सुद्धा गाडी त्यांचीच आहे. तर काय सांगशील, जर सेमीफायनलला किती बसली गाडी दादा, काय सांगशील? आम्ही भरपूर प्रयत्न केले गाडी पहिला नंबर बसायसाठी, पण थोडके मकानासाठी बैल आमचा फेर कमी असल्यामुळे बैल कमी आहे. झेंड्यावर तरी गाडी किती फिरली होती? गाडी दुसरी फिरली होती. आणि नंबरमध्ये किती बसली? सेमीला तिसरी बसलेली. आपण पाहू शकता 2 गाड्या ह्या बसलेल्या आहेत. तर अभिनंदन. नवीन वर्षाचं सुद्धा तुम्हाला इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि गाडी अशीच कायम गुलाबात राहो हीच आपली प्रितेश कवळे ब्लॉग करून ही एक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपले 2 शब्द संपवतो. बोला नाद एकच. आणि ही सर्व फॅमिली मेंबर आहेत, चाहते आहेत, हे आपण पाहू शकता जे बैलगाडी बघण्यासाठी आलेले आहेत. तर मित्रांनो, आज नववर्ष, इंग्रजी नववर्ष 1/1/26 कामत बंदर येथे ज्या झिराट हौशी ग्रुपने ज्या बैलगाडी शर्यत ठेवल्या होत्या त्यामध्ये 3रा क्रमांक मिळवलेली ही गाडी आहे. दादा, गाडी मालकाचं नाव सांगायचं आहे? मोहन म्हात्रे सासवणे. मोहन म्हात्रे सासवणे येथील ही गाडी आहे, आपण बघू शकता. तर दादा, काय अंदाज होता ह्या शर्यतीमध्ये? टोटल 16 गाड्या होत्या, ते आपण सर्व टॉपच्या गाड्या फायनल बोलला की गट सर्व टॉपचा आला. तर मला सांग, 16 गाड्यांमधून 3रा नंबर काढणं शक्य होतं की नियोजन कसं होतं? नियोजन तसं होतं, आज गाडी बसणार 1 ते 3 मध्ये आम्हाला अंदाज होता. बरं, अंदाज होता. आता सांगितल्याप्रमाणे की जे आपलं इंग्रजी नवीन वर्ष म्हणजे जेव्हा चालू होते तेव्हा गाडीला तुमच्या काही ना काहीतरी फ्लॉप मध्ये जाते गाडी, बरोबर आहे? कंटिन्यू 4 ते 5 वर्ष गाडी फ्लॉपला जाते, नंबर मध्ये गाडी बसतच सुद्धा नाही. पण ह्या वर्षी असं काय नियोजन आखलं जे वर्षाच्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ही गुलाबानेच झाली पाहिजे, हे असं नियोजन कसं काय? म्हणजे काय नियोजन का आटलं? बैल पळणार आहेत, मुलचे पालणारे बैल पळणार आहेत. आणि कसं होतं, फायनल असतो. ड्रायव्हर कोण होतं दादा गाडीवर? चालक स्वतः आणि चालक मालकच होता. तर मला सांग दादा, काय ह्या बैलांची नाव आहेत जरा सांगायचे आहेत? पुढे हा जो आहे तो फायटर पाहिजे आणि हा जो हरणे आहे, कुठून खरेदी केले होते? काय दोन्ही कर्नाटकवरून हे खरेदी केलेले आहेत. आणि आज त्या गुलाबामध्ये 3रा क्रमांक मिळून दिलेला आहे. तर काय सांगशील आनंदाविषयी? काय सांगशील पहिल्याच वर्षाची? नवीन वर्षाचा पहिलाच गुलाल 3 नंबर भेटलेला आणि या वर्षाची कमबॅक नंतर करू. आता आपल्याला भेटला 3 नंबर, त्यात आनंद आहे. सुरुवात तर गुलाबाने झाले, पण याच्या पुढलं नियोजन कसं असेल? नियोजन चांगलं असेल, कमबॅक करायचा प्रत्येक शर्यतीमध्ये प्रयत्न करू. तर दादा, कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. अशीच गाडी कायम गुलाबात लाव हीच अपेक्षा राहील. बोला नाद एकच. बैलगाडी शर्यत.